नमस्कार मित्रांनो, जी के स्टोरी टेलर मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक आणि भयानक असा अनुभव। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया। मागच्या 5 वर्षांपासून मी एका मोठ्या दवाखान्यात पहारा देण्याचं काम करतोय। माझी कधी डे शिफ्ट तर कधी नाईट शिफ्ट असते। तर एक दिवस झालं असं की अचानक माझी नाईट शिफ्ट लागली आणि दुष्काळात 13वा महिना। आज मला मुर्दा घरावर थांबायची ऑर्डर मिळाली। मुर्दा घरावर पहारा देणारा व्यक्ती काही कारणाने सुट्टीवर गेला होता। खरं तर मला फार भीती वाटायची तिथे। मी तिथे कधीच जातही नव्हतो, पण आता नाईलाज होता म्हणून मला जावं लागणार होतं। संध्याकाळी 7ला मी तिथे पोहोचलो। त्या भागात कुणीच ये जा करत नसे। आधीच रात्रीचा मोजका स्टाफ असतो। बाहेर खुर्ची वगैरे टाकून मी शांतपणे बसलो होतो। जवळपास रात्रीचा 1:30 वाजला होता। आतमधून अचानक कसलासा आवाज आला। आता आत जाऊन बघण्याची हिम्मत होत नव्हती, पण बघावं तर लागणारच होतं। मी कुलूप उघडलं आणि हिम्मत एकवटून आत शिरलो। मुर्दा घरात भयान शांतता पसरली होती। खिडक्यांमधून प्रकाश पसरला होता। पहिली 5 मिनिटे दरवाजाजवळच्या भिंतीला टेकून फक्त समोर बघत होतो। रात्री 1:30चा सुमार आणि या भयान काळोखात या मुर्दा घरात आपण एकटेच, अशा विचारांनी मन थोडं अस्वस्थ झालं होतं। मनात हळूहळू भीती दाटून येत होती। मुर्दा घरात स्तब्ध वातावरण होतं। माझ्यासमोर ओळीने पलंग होते आणि त्यावर ठेवलेले मुर्दे। मी हळूहळू एक एक करून सर्व प्रेतांवरून नजर फिरवत होतो। निचेतन होऊन पडलेल्या त्या मृत शरीरांसोबत एका बंद खोलीत आपण एकटेच आहोत, ही जाणीवच हृदय गोठवणारी होती। मुर्दा घराची शेवटची खिडकी उघडी होती। तिथून प्रकाशाचा झोत सरळ एका प्रेतावर पडत होता। माझी नजर त्या प्रेतावर पडली। का कुणास ठाऊक, पण मला अंधुकशी हालचाल त्या पलंगावर जाणवली। अंगातून भीतीची लहर सळसळ करत थेट मेंदूत घुसली। भीतीने मानेवरचे केस ताठ झाले आणि अचानक शेवटच्या पलंगावरची हालचाल आता स्पष्ट दिसू लागली। हळूहळू ते प्रेत त्याच्या जागेवरून उठून बसू लागले। अंगावरची पांढरी चादर तशीच त्या प्रेतावर पसरली होती। माझ्या हृदयाचे ठोके वाढू लागले। ओरडण्यासाठी आवाजला, पण घशातून आवाजच बाहेर पडत नव्हता। ते प्रेत आता कमरेतून सरळ होत पलंगावर उठून बसले। डोक्यावरून चादर हळूहळू खाली सरकत होती। ते भयंकर दृश्य बघून एक भयंकर किंकाळी फोडत ओरडतच मी तिथून पळत सुटलो। रूमच्या बाहेर आलो। माझ्या आवाजाने सर्व कर्मचारी आणि तिथले डॉक्टर तिथे जमा झाले। काय झालं म्हणून विचारत होते। मी काही सांगण्याच्या स्थितीतच नव्हतो। पूर्ण अंग घामाने ओलचिंब झालं होतं। सर्वांनी मला शांत केलं। काही वेळाने घडलेला सर्व प्रकार मी त्यांना कथित केला, पण माझ्या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसला नाही। आम्ही सर्वांनी त्या पलंगाजवळ जाऊन बघितलं, पण तिथे काहीच नव्हतं। त्या पलंगावर एक डेड बॉडी होती, जी आहे त्या स्थितीत होती। मला भास झाला असं समजून
आम्ही बाहेर येत होतो. मी सहजच मागे वळून पाहिलं आणि पुन्हा माझ्या अंगावर काटा उभा राहिला. ती बॉडी पुन्हा उठून उभी राहत होती. पण आता माझ्या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसणार नाही, म्हणून मी त्यांना काहीच सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी मी ती जॉबच सोडून दिली आणि तेव्हापासून कधीच त्या हॉस्पिटलकडे भटकलो देखील नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.